लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मीच्या यात्रेला पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये आजपासून सुरुवात झाली। तब्बल 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेची सुरुवात हनुमान जयंतीपासून होते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि आसपासच्या राज्यांमधून हजारो भाविक या काळात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात। डहाणू स्थानकापासून 24 किलोमीटर आणि मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या विवळवेडे गावाजवळच्या गडावर महालक्ष्मी देवीचं मुख्य मंदिर आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी संतोष पाटीलने घेतलेला आढावा। डहाणूच्या प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मीच्या यात्रेला हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती चैत्र पौर्णिमेपासून सुरुवात होते। आजपासून महालक्ष्मीची यात्रा आहे ती सुरू झालेली आहे। मी मंदिरामध्ये आपण बघू शकतो की देवीला पूर्ण जे दागिने आहेत ते परिधान केलेले आहेत। पूर्ण देवी आहे ती इथे देवीचा जो मुकुट वगैरे आहे तो सजवला गेलेला आहे। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते आता या ठिकाणी दर्शनासाठी हजर होत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर 15 दिवस ही जी यात्रा असते ते सुरू राहते। आज चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे। या दिवशी महालक्ष्मी आईच्या गडावर ध्वजा लावण्याच्या परंपरेनुसार रात्रीच्या 12 वाजता ध्वजा लावला जातो। हा ध्वज आपला जव्हारचा मुकणे घराण्यातून जव्हारचा राजा मुकणे घराणा त्यांच्याकडून मानाचा ध्वज असतो। हा ध्वज आज जव्हारचा राजा आमच्याकडे आणून देतो पुजाऱ्याकडे आणि हा मानाचा मानकरी आहे डोंगरावर ध्वज लावणारा। त्याच्याकडे आम्ही रात्री 12 वाजता स्वाधीन करतो आणि तो रात्रीच्या 12 वाजता गडावर ध्वज लावण्यासाठी जातो। या यात्रेमध्ये साधारणतः आपण जर ट्रस्ट मार्फत जर आपण सोयी सुविधा बघितल्या तर मंदिर प्रशासनाने भाविकांना पाण्याची उपलब्धता करून देते। तसेच यामध्ये जे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून सिक्युरिटी गार्ड आहेत, बाउन्सर्स आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला कायदा सुव्यवस्था सुरळीत होण्यासाठी पोलीस मार्फत जे आपल्याला एक मदत आहे ती देखील वेळोवेळी मिळत असते। आम्ही माईवरून 5 दिवसात चालत येतात। आम्ही पदयात्रेला ही आमची 11 वर्ष चालली। हम लोग सूरत से आए हैं और मैं 12 साल का था तब से इधर आता हूँ। हर साल चैत्री नवरात्रि में आता हूँ। आज हम सब साथ में ही आते हैं, चैत्री पूनम में और हेटिया बारस के दिन आते हैं और फिर डूंगर पे भी जाते हैं। हमको यहाँ माता जी पे बहुत श्रद्धा है। हम जो मांगते हैं ना वो हमने माता जी ने हमको दिया है, तो हम बहुत श्रद्धा से इधर आते हैं। पाहायला गेलं तर ही या यात्रेसाठी जे भाविक दर्शनासाठी येतात ते आपल्या गृहोपयोगी वस्तू आहेत त्या यात्रेतून खरेदी करून घेऊन जातात। महालक्ष्मीची प्रसिद्ध यात्रा आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि जवळपास 15 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।